और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवलाय। रॅली, प्रचार सभा तसेच नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचताना दिसतात। अशातच प्रभाग क्रमांक 5 ड मधून शिवसेना, भाजप, महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रमिला पाटील शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात। एक महिला आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून पार्श्वभूमी असलेल्या उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असून विकासाच्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करताना प्रमिला पाटील म्हणाल्या की महिलांसाठी कल्याणमध्ये मोठे प्रशासकीय रुग्णालय उभं करण्यात आलंय, तसेच महिला सक्षमीकरणावर लक्ष देणार आहे। त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचं प्रमिला पाटील यांनी सांगितलंय। नमस्कार, मी प्रमिला भगवान पाटील 5 ड मधून उभी आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, श्री आमचे लाडके खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शाखेच्या मार्फत आरोग्य केंद्र, महिलांसाठी आरोग्य शिबिरे जसं नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, परत बचत गट आणि महिलांसाठी आम्हाला बचत गटाचा मोठा भव्य बाजारपेठ ही उपलब्ध करून द्यायची आहे। आणि तशी तर आम्ही बचत गट भरपूर चालू केलेले आहेत, पण अजून त्यांचा विकास व्हावा सर्वांगीण याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि महिलांच्या विकासासाठी मी तत्पर राहील। तसेच माझं एक स्वप्न आहे जे की माझ्या भावाचं होतं की कल्याणमध्ये सुसज्ज रस्ते हवेत, तर ते माझ्या रवी पाटील साहेबांनी 9 वर्षाचं त्यांचं जे स्वप्नपूर्ती होती ती आज पूर्ण झाली आहे। तशी माझी छोटीशी एक स्वप्नपूर्ती आहे की माझ्या महिलांसाठी आणि माझ्या बालकांसाठी मला एक गव्हर्नमेंटचं स्पेशल हॉस्पिटल पाहिजे की तिथे माझ्या फक्त महिलाच जाऊ शकतील, तिथे माझे फक्त लहान मुलंच जाऊ शकतील, त्यांना कुठली बाधा येणार नाही। त्याच्यासाठी मी आता हे स्वप्न बघेल आणि मी प्रयत्नशील राहील की त्यांच्यासाठी मला हे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल लवकरात लवकर इथे कसं बांधता येईल साहेबांना सांगून त्यात मी प्रयत्नशील राहील। आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे सरकारच्या योजना आहेत, महिलांसाठी ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी घरघंटी, मशीन वाटप हे तर केलेलेच आहेत, पण त्याच्यासाठी अजून मला काय करता येईल, शासनाच्या योजना त्यांच्या दारी कशा आणता येईल याच्यात मी प्रयत्न राहील आणि माझा प्रयत्न मी सक्षमतेने पार पाडेल। आणि मी निवडून आल्यावर शब्द देते की माझी एकही महिला ही बिना रोजगाराची राहणार नाही, तिला फुल ना फुलाची पाकळी ही तिच्या घरापर्यंत सरकारी योजनांमार्फत मी पुरवण्याचा प्रयत्न करेन। आणि माझे जे गरीब भाऊ आहेत की जे नाका कामगार आहेत त्यांच्यासाठी मी नाका योजना ही 100% त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।